दिसली। तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सकाळपासून ठप्प आहे। मध्य रेल्वे आणि हार्बर लोकल सेवा 7 तासांपासून ठप्प आहे। सीएसएमटी ते ठाणे आणि मानखुर्द ते सीएसएमटी या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे मेगा हाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दादर, सीएसएमटी, कुर्ला, घाटकोपर या स्टेशनवर शेकडो प्रवासी अडकून पडल्याचं पाहायला मिळालं। पश्चिम मार्गावरील स्लो ट्रॅकवरील वाहतूक 2 तास ठप्प झाली आहे, पण नंतर संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली आणि त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। रात्रीपासून पावसाची मुंबईमध्ये संततधार असल्यामुळे तिन्ही मार्गावर पाणी साचलं आणि त्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय। सीएसएमटी ते ठाणे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प आहे। ठाण्यापासून पुढे लोकल सुरू आहेत, तर हार्बर लोकल पूर्णपणे ठप्प आहे। पश्चिम मार्गावरील चर्चगेट ते बोरिवली स्लो लोकल ठप्प आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसतात। आपण बघतोय की मुंबईची लाईफलाईन ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा त्रास मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागतोय। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे लाईन जी आहे ती तब्बल 7 तासांपासून ठप्प आहे, तर मागल्या 2 ते 3 तासांपासून पश्चिम रेल्वे सुद्धा ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण बघतोय की मध्य आणि हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना तर मागल्या 7 तासांपासून या सगळ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। पश्चिम रेल्वे सुद्धा 2-3 तासांपासून ठप्प झालेली आहे। या सगळ्यामध्ये मुंबईकरांचे मेगा हाल होताना पाहायला मिळत आहेत। सध्या परिस्थिती काय आहे रेल्वे वाहतुकीची? कधीपर्यंत सुरू होण्याची काय शक्यता वर्तवली जाते का? आणि प्रवाशांचे काय हाल होत आहेत? प्रवाशांची मानसिकता काय आता सध्या? लोकल प्रतीक्षा करून करून कंटाळलेत प्रवासी। अगदी बरोबर आहे। गेल्या 7 तासापासून दादर स्थानकावर लोकल जी आहे ती कर्जतला जाणारी लोकल आहे ती या ठिकाणी अजूनही उभीच आहे। दुपारी जेव्हा आपण बातम्यांचा आढावा घेत होतो त्यावेळेस सुद्धा ही लोकल तिथेच उभी होती आणि आताही तशीच उभी आहे। गेल्या 2 ते 3 तासापासून पावसानं विश्रांती जरी घेतलेली असली तरी मुंबईतल्या जे मध्य रेल्वे किंवा हार्बर मार्गावरच्या जे काही स्टेशन्स आहेत, म्हणजे कुर्ला असेल, सायन असेल, चुनाभट्टी असेल, त्याचबरोबर विद्याविहार असेल, या स्थानकावरचं पाणी जे आहे ते मात्र कमी झालेलं नाही आणि त्यामुळेच ही रेल्वे वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू असली तरी ती 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती मिळते आहे। मी दादर स्थानकावरच आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो प्रवाशांची खूप गर्दी झालेली आहे। जे प्रवासी सकाळीच या ठिकाणी आले होते कामासाठी त्यांना जायला मात्र अजूनही ट्रेन मिळालेली नाही आहे। अनेक जण रस्ता वाहतुकीचा पर्याय शोधत आहेत, परंतु रस्ते वाहतुकीसाठी सुद्धा टॅक्सी मिळत नाही, बस मिळत नाही किंवा ओला उबेर सुद्धा मिळत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारूया। तुम्ही किती वेळ झाला या ठिकाणी आहेत? कुठे जायचं आहे तुम्हाला? सर, मी दुपारी 2 वाजता इथे आलो होतो, परंतु मला मुंबई सोलापूर जायचं होतं, पण मी 4 तास इथे थांबलोय गाडीची वाट बघत। गाडी आत्ता येईल मी वाट बघतोय, पण गाडीची अजून अवेलेबिलिटी नाहीच आहे आणि दरवर्षी हा प्रॉब्लेम चालूच आहे। प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहेच आहे। तुम्ही कुठून आलात? कुठे जायचंय तुम्हाला? किती वेळ झाला? मला जायचं डोंबिवलीला। मी इथं 2 वाजता आलो, गाडीचा काय हे टाइम टेबल नाही आहे, गाडी दुपारपासून उभीच आहे इथं, भरपूर त्रास झालेला आहे। तुम्ही केव्हा आले होते मुंबईत? 2 वाजता आली, इथं दादरला 2 वाजता आलो। आम्ही ठाण्यावरून आलो, जाण्यासाठी कुठलाच पर्याय नाही। फक्त गव्हर्नमेंट सांगते भारी वर्षाव के कारण ट्रेन छुटी नाही, भारी वर्षाव के कारण फक्त एकच अनाउन्स करतायत आणि बरोबर आहे। कारण माटुंगा असेल, सायन असेल, या ठिकाणी अजूनही ट्रॅकवर पाणी आहे, त्यामुळे लोकल सोडू शकत नाही। हा, पण काही त्यांनी पर्याय काढला पाहिजे ना, घाटकोपर किंवा कुठं काय त्यांनी सोडले पाहिजे ना गाड्या इथं। तर आपण बघितलं या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना जाण्यासाठी लोकलचा पर्याय आहे, परंतु लोकल बंद झालेले आहेत। परंतु रस्ते वाहतूक आहे ती सुद्धा या ठिकाणी नसल्यासारखीच आहे किंवा अतिशय धीम्या गतीने सुरू आहे। जे प्रवासी या ठिकाणी आले होते ट्रेनमध्येच होत्या, अक्षरशः कंटाळून आता ते बाहेर सुद्धा पडलेले आहेत, प्लॅटफॉर्मवर आहेत। मोठ्या प्रमाणात दादर स्थानकाबाहेर गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पावसाने विश्रांती घेतली होती
त्यामुळे लोकल सुटतील अशी आशा होती, परंतु रेल्वे ट्रॅकवरचं माटुंगा असेल, सायन असेल या ठिकाणचं पाणी कमी झालेलं नाही आहे आणि त्यामुळेच लोकल सेवा अजूनही सुरू झालेली नाही. पश्चिम रेल्वे मार्गावरची लोकल सेवा जी आहे ती सुरू आहे. त्याचबरोबर CSMT ते वाद्रे असेल किंवा गोरेगाव असेल या ठिकाणची जी हार्बर मार्गावरची लोकल सेवा आहे ती सुरू आहे. परंतु मानखुर्द ते पनवेल आहे या ठिकाणची लोकल सेवा सुरू आहे. मानखुर्द ते CSMT सुद्धा बंद आहे. तर ठाणे ते कल्याण मनोज, आपण बघतोय की लोकांमध्ये संताप काहीसा पाहायला मिळतोय. नैसर्गिक आपत्ती असली, मुसळधार पाऊस असला तर या सगळ्या रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचा जो त्रास आहे तो सगळ्या मुंबईकरांना सहन करावा लागलो आणि त्यांचा संताप पाहायला मिळतोय. तुमच्या मागे बघितलं तो संपूर्ण प्लॅटफॉर्म गर्दीनं भरलेला आहे, आजूबाजूचे सगळे प्लॅटफॉर्म गर्दीनं भरलेले आहेत आणि संताप व्यक्त करताना दिसत आहेत हे सगळे पॅसेंजर असतील, हे सगळे प्रवासी आहेत, चाकरमाने असतील. पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नेमक्या त्यांना 5-5, 7-7 तास ते सगळे ताटकळत उभा आहेत. त्यांना काय वाटतंय, प्रशासनानं काय आता करायला पाहिजे? तुम्ही केव्हा आलेला आहात, कुठे जायचंय तुम्हाला? मी ॲक्च्युली दादर सेंट्रलने सकाळी इथे 6 वाजता आलेलो आहे आणि आज एक कार्यक्रम होता जो आपल्या मुंबई स्टॉक एक्सचेंजला होता, तो कॅन्सल झाला आहे आणि तेव्हापासून रिटर्न जाण्यासाठी थांबलेलो आहे सकाळपासून इथेच. तुम्हाला काय वाटतं रेल्वेनी काय आता सुविधा द्यायला पाहिजे होती? मला तर वाटतं हा प्रश्न आजचा नाही आहे, गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. याच्यावर प्रायोरिटी बेसने टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण सोर्सेस वाढवले पाहिजे, जेणेकरून पुन्हा वारंवार मुंबईकरांनी असंख्य मुंबईमधून येणाऱ्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर आपल्याकडे संपूर्ण भारतातून मंडळी मुंबईमध्ये येत असते, यांच्यासाठी आपल्याला सोर्स ऑफ काहीतरी वाढवलेच पाहिजे, जेणेकरून हा त्रास आज जो होतोय पावसामुळे हा वारंवार होणार नाही. याची दक्षता एक अर्जंटमध्ये कमिटी बसून याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. प्रत्येक वेळेस सरकार बदलतं आणि काही ना काही या गोष्टी करत असतात. अगदी बरोबर, सरकार बदलते परंतु मूळ समस्या जी आहे ती मात्र बदलत नाहीये, ती तशीच राहते. मनोज जरासा कॅमेरा त्या प्लॅटफॉर्मवर थोडासा कॅमेरा प्लॅटफॉर्मवर फिरून, आजूबाजूच्या प्लॅटफॉर्मवर फिरून थोडीशी गर्दी किती झाली आहे ह्याची थोडासा अंदाज आपल्याला घेता येईल. नेमकी परिस्थिती प्लॅटफॉर्मवरची दाखवा कृपया. आपण बघतोय हा प्लॅटफॉर्म. अगदी बरोबर आहे. हा जो प्लॅटफॉर्म आहे हा जलद मार्गावरचा प्लॅटफॉर्म आहे, जो CSMT कडून कल्याणकडे जाणारा जलद मार्गावरचा आहे आणि ही कर्जत लोकल जी आहे ती 10:51 आहे. ती साधारणतः 10:30 ते 11:15 वाजेच्या सुमारास या ठिकाणी आली होती आणि या ठिकाणी आल्यानंतर तेव्हापासून या ठिकाणीच उभी आहे. अनेक प्रवासी आहे. दुपारी आपण जेव्हा या बातम्या कव्हर करत होतो त्यावेळेस ते प्रवासी सुद्धा आतमध्येच बसलेले होते. अनेक प्रवासी, पुन्हा यामध्ये वाढ झालेली आहे. सगळे प्रवासी या ठिकाणी आहे, परंतु माटुंगा असेल, सायन असेल, घाटकोपर असेल या ठिकाणी मात्र अजूनही पाणी साचल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच लोकल सेवा सुरू झालेली नाही आहे. कुर्ल्यावरून ठाण्याकडे जाण्यासाठी लोकल सेवा सुरू करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केला होता, परंतु तो सक्सेस झाला नाही आणि ती लोकल सुद्धा घाटकोपरच्या दरम्यान उभी असल्याचं मध्य रेल्वेचे जे मनोज आणि त्यामुळे आता कधी रेल्वे वाहतूक सुरू होते हा सगळ्या प्रवाशांना पडलेला प्रश्न आहे. कारण दादर असेल, घाटकोपर असेल, त्यासोबतच ठाणे स्टेशन असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत.